मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. 15 दिवसांच्या मोठ्या विश्रांतीनंतर मी आज आपल्या समोर आलोय. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका आटोपल्या आणि त्याचा धुरळा देखील आता खाली बसलाय. महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांची रणधुमाळी सुरू झालेली या ठिकाणी आहे. खरं म्हणजे निवडणुका म्हणजे लोकशाहीचं मांगल्य, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून आपण त्याचा सातत्याने उल्लेख करतो. पण महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने निवडणुका चालू आहेत ते पाहिलं आणि त्यातील मात्र बेबंदशाही पाहिली, नंगानाच पाहिला, त्यातील मात्र असलेला उघड्या डोळ्यांनी राडा संस्कृती पाहिली, तर ती मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने खचितच दुर्दैवी स्वरूपाची या ठिकाणी म्हणावी लागेल. मी बेबंदशाही आणि नंगानाथ हा शब्द वापरला, परंतु नंगानाथ असा शब्द वापरत असताना त्यामध्ये अजिबात चुकीचं ठरणार नाहीत, किंबहुना नंगानाथ हा शब्द देखील अतिशयोक्ती ठरणार नाहीत. अशा पातळीवर आज महाराष्ट्राचं राजकारण हे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येऊन ठेपलेलं या ठिकाणी दिसतंय. सत्ता मिळवण्यासाठी, पक्षवाढीसाठी व विकास कामासाठी तडजोडी ह्या कराव्याच लागतात. अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना, नेत्यांच्या मुलांना हे पक्षवाढीसाठी पक्षामध्ये घ्यावं लागतं, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाणांचं विधान हे 2 दिवसापूर्वी ऐकण्यात आलं. रवींद्र चव्हाण जे बोलले ते मात्र अगदी तंतोतंत राजकीयदृष्ट्या खरं आहेत. ते राजकीयदृष्ट्या खरं मानायला देखील हरकत नाहीत. राजकारण करत असताना बेरजेच राजकारण ह्या कुठलाही राजकीय पक्ष करू शकतो, हे आपण देखील समजू शकतो. परंतु राजकारण करत असताना राजकीय पक्षांनी निदान किमान विवेक हा बाळगायला हवा. राजकारणामध्ये किमान लाज लज्जा देखील ही पाळायला हवी. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांनी लाज लज्जा, बेशरमपणा हा सोडून दिलेला दिसतो, हे या ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं लागेल. प्रामाणिक व निष्ठावंतांना घालवून दुसऱ्या पक्षातील भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट नेत्यांच्या मुलांना पक्षामध्ये घेऊन त्यांना कडेवर खेळवून उमेदवाऱ्या देण्याचं धोरण भारतीय जनता पक्षाने, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील सर्वच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अगदी बिनदिक्कतपणाने ते धोरण अवलंबल्याचं या ठिकाणी दिसतंय. पक्ष वाढवण्याचा अधिकार हा मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांना असतो. तेथे मात्र कुटुंब नियोजनाचा कायदा अजिबात लागू होत नाहीत. परंतु या सर्व घडामोडीमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी, पक्षाच्या वैभवासाठी आपल्या हाडाची काढं केली, त्यांना मात्र अगदी पद्धतशीरपणाने महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बाजूला ठेवलं गेल्याचं विदारक दृश्य हे महाराष्ट्राने पाहिलं देखील. नाशिकसह महाराष्ट्रातील इतर शहरात उमेदवाऱ्या देताना आणि महागाईच्या वेळेस झालेले राडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. काही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून अंगावर पेट्रोल ओतून घेण्याच्या धमक्या या संभाव्य उमेदवारांनी दिल्या. काही ठिकाणी शिवीगाळ झाली, तर काही ठिकाणी मारहाणीच्या घटना या दुर्दैवाने घडल्या. सत्कार्याची भूक ही समाजात निर्माण होत नाही, ही आजची खरी तक्रार आणि खंत असताना समाजसेवेसाठी तळमळणारी राजकीय पक्षांची माणसं पाहून नवीन वर्षात मन अक्षरशः भरून आल्याशिवाय राहत नाहीत. आज गाडगेबाबा हयात असते, किंबहुना बाबा आमटे हयात असते, तर त्यांना मात्र आपल्या वारसांचा नक्कीच अभिमान या ठिकाणी वाटला असता. त्यांची असलेली कणव उमेदवारांची ही मात्र गाडगेबाबांना आणि बाबा आमटेंना ही सुखावून गेली असती. आज पक्षीय पातळीवर विशेषतः भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये घमासान अशी लढाई सत्ता संपादनाच्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणुकीत झालेली दिसते. त्यातून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग या ठिकाणी होताना दिसतंय. हे इनकमिंग पाहता मोठ्या प्रमाणावर घाऊक पक्षांतर पाहता प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट या ठिकाणी होताना दिसते. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्याची फळं काय मम तपाला, ही संभाव्य उमेदवारांची आणि संभाव्य उमेदवारांच्या समर्थकांची, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या बाबत तीव्र अशा भावना या ठिकाणी बनलेल्या आहेतच.
राजकारणात कसंही आणि काही घडू शकतं हे महापालिका निवडणुकीतील राजकीय गानागोंदीवर, राजकीय बेबंदशाहीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. मी पुढे जाऊन असं म्हणेन की महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो अक्षरशः धुमाकूळ या ठिकाणी चालू आहेत, जो अक्षरशः हैदोस या ठिकाणी निर्माण झाला आहे, त्याला मात्र मी राजकीय व्यभिचार असा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरेल. किंबहुना तो राजकीय व्यभिचार, तो राजकीय गैरप्रकार हे सिद्ध करण्याचा मक्ता जणू भाजपाने घेतला आहे, असं मात्र या ठिकाणी वाटू लागले. नाशिकच्या ठाकरे सेनेतून व मनसेतून आलेल्या सुधाकर बडगुजर व दिनकर पाटलांना भारतीय जनता पक्षाने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतलं, पावन करून घेतलं. भारतीय जनता पक्षाने दिनकर पाटलांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर सुधाकर बडगुजरांच्या घरात मात्र 3 उमेदवाऱ्या ह्या भाजपने दिल्या. हे तेच बडगुजर आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या सलीम कुत्ता या नामचीन गुंडाबरोबर नाचगाणे केले होते आणि त्याचे व्हिडिओ हे सर्व मराठी वाहिन्यांवर बडगुजरांचे आणि सलीम कुत्ताचे व्हिडिओ हे महाराष्ट्राने हे पाहिले देखील होते. हे तेच सुधाकर बडगुजर आहेत जे नाशिकमध्ये त्यांची मात्र गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहेत. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा पाडा हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी वाचून देखील दाखवलेला होता. मी सुधाकर बडगुजरांचं दिलेलं उदाहरण हे महाराष्ट्रातील प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहेत. हे या ठिकाणी अंतःकरणावर कोरून ठेवा. महाराष्ट्रातील 26 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी, अनेक जिल्ह्यांमध्ये गावाने ओवाळून टाकलेली भनंग माणसं जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राहुटीमध्ये सन्मानाने दाखल होतात, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाऱ्या घेऊन ते उद्या जनतेसमोर मतं मागायला जातील, तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते या उपऱ्या उमेदवारांसाठी मतं मागताना कुठल्या तोंडाने हे जनतेकडे मतं मागतील, असा प्रश्न हा या ठिकाणी प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेडसावल्याशिवाय राहणार नाहीत. अशा अनेक बाहेरून आलेल्या उमेदवारांची उदाहरणं ही या ठिकाणी देता येतील, पण व्हिडिओच्या माध्यमातून त्याची वेळेची मर्यादा ही ठिकाणी पाळावी लागते. महाराष्ट्रात सध्या जे चालू आहेत त्याचं कुणालाच काही एक पडलेलं नाहीत, कुणालाही त्याचं सोयरसुतक पडलेलं नाहीत. दाणे टाकून अभद्र युती, अभद्र आघाड्या, अभद्र माणसं हे भारतीय जनता पक्षामध्ये, विशेषतः भाजपच्या महायुतीच्या घटक पक्षामध्ये सामावून घेण्याचं धोरण हे सत्ताधाऱ्याने अगदी बिनदिक्कतपणाने राबवलं. त्यातून कोंबड्या झुंजवण्याचा प्रयत्न हा बेशरमपणाने सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत खेळला जातोय. कपडे बदलावे तसे माणसं पक्ष बदलतात आणि माणसाचे चेहरे देखील बदलतात. निर्लज्जपणाला राजकारणामध्ये काही सीमा असते. राजकारण करत असताना किमान विवेक आणि किमान विवेकाची साधनसूचिता ही बाळगावी लागते. नरेंद्र मोदींच्या काळात 11 वर्षाच्या कारकिर्दीत भारत बलवान झालं असं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचं विधान हे 6 दिवसापूर्वी ऐकण्यात आलं. अशोक चव्हाण काय बोलतायत हे त्यांना तरी निदान आदर्श घोटाळ्यामुळे समजत नसेल. अशोक चव्हाणांचे वडील जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, अर्थ आणि गृह खात्याची मोठी जबाबदारी ही दिवंगत शंकरराव चव्हाणांनी केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये पार पाडलेली देखील होती. त्या शंकरराव चव्हाणांच्या काळात भारत मात्र हा कमकुवत होता का, असा प्रश्न हा या निमित्ताने अशोक चव्हाणांना विचारल्याशिवाय राहत नाहीत. एकूणच की काय, आता महाराष्ट्राच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो राडा संस्कृती, जो नंगानाच आणि जी बेबंदशाही आणि जो राजकीय गैरप्रकार आणि व्यभिचार महाराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे, तो महाराष्ट्राच्या नशिबी येईल असं मात्र कधीच वाटलेलं नव्हतं. महाराष्ट्राला नेहमी यशवंतरावांचा महाराष्ट्र असं अभिमानाने म्हटलं जातं. तो महाराष्ट्र आज यशवंतरावांचं बोट सोडून कुठेतरी पातळी सोडून भरकटताना या ठिकाणी दिसत आहेत. लोकसभेला धर्माचं राजकारण झालं,
विधानसभेला जातीचं राजकारण झालं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र पैशांचं थैल्यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये हे घडताना दिसतंय. हा महाराष्ट्र नवा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठी उतरण ह्या ठिकाणी दिसून येते. कोणी पक्ष सोडला, कोणी पक्ष फोडून आला, पण जगाचा पोशिंदा मात्र आज फासावर लटकून मरत आहेत. खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी विदर्भातील एका शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागली. ही आजची दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. परंतु संवेदना बधीर असलेल्या राज्यकर्त्यांना मात्र कुठलीही संवेदना आणि कुठलंही गांभीर्य हे शेतकऱ्यांच्या प्रती या ठिकाणी दिसत नाहीत. भारतीय जनता पक्ष हा ईडी CBIच्या धाकातून आलेल्या अनेक पक्षांतून आलेल्या नेत्यांचा समूहाचा पक्ष या ठिकाणी बनलेला आहे. उद्या भाजपचे दिवस फिरले तर हेच विकासासाठी पक्षांतर करणारे, देश देव धर्मासाठी भारतीय जनता पक्षाच्या राहुटीमध्ये सामील झालेले उद्या भाजपची नैया बुडायला लागली तर बुडत्या जहाजातून पहिल्यांदा हेच उड्या मारतील, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे सत्तेच्या चक्रव्यूहात भारतीय जनता पक्षाचा आणि जनसंघाचा मूळ हाडाचा कार्यकर्ता आता मात्र सत्तेच्या चक्रव्यूहात हा नजरेआड झालेला दिसतोय. माधव भंडारी, केशव उपाध्ये यांना देखील अजून भाजप न्याय देऊ शकत नाहीत. असे अनेक माधव भंडारी आणि असे अनेक केशव उपाध्ये हे महाराष्ट्रातील जिल्ह्यात आहेत, तालुक्यात आहेत. त्यांची मात्र पक्षाच्या पालख्या वाहण्यातच संपूर्ण आयुष्य या ठिकाणी खर्ची झालेलं दिसतंय. एकूणच काय त्याग, बलिदान आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतासाठी असतं आणि सत्तेचं अन्नछत्र मात्र बाहेरून आलेल्या पाहुण्यांसाठी असतं. असंच एकूण चित्र महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये दुर्दैवाने या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येतंय. एकेकाळी राजकारणात पुढारलेला महाराष्ट्र आता मात्र राजकारणातील भूमाफियांनी, गुंठे सम्राटांनी आणि गुन्हेगारांनी अक्षरशः नासवला. गुन्हेगारांनी तो अक्षरशः सडवला. म्हणून मी नेहमी म्हणतो, एकेकाळी पुढारलेला महाराष्ट्र, एकेकाळी वैचारिकदृष्ट्या संपन्न असलेला महाराष्ट्र, निष्ठेची बांधिलकी असलेला यशवंतरावांचा महाराष्ट्र आज मात्र कुठेतरी राजकारणामध्ये हरवलेला दिसतो. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.